हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. कसे आहात आपण सगळे? आय होप की आपण सगळे हॅप्पी हेल्दी असालच. मी सुद्धा मस्त आहे. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे आपली सखी कोमल आपल्या चॅनलवरती. तर आजचा जो व्लॉग आहे तो सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे. तर इकडे तुम्हाला पिल्लू जो आहे तो डान्स करताना दिसत आहे, कारण की आमच्या शेजारी एक लग्न आहे उद्या आणि आज हळदी आहेत रात्री. तर छान तिथे असे वाजंत्री वाजवत आहेत आणि इकडे आमच्या अंगणामध्ये पिल्लू एकटाच छान असा नाचत आहे, एन्जॉय करत आहे मस्त तो. तर त्याचा हा डान्स तुम्ही आधी एन्जॉय करा, मग आपण बोलूया. तर इकडे अंगणामध्ये आमचे दादा जे आहेत ते झाडं लावत आहेत. खूप महत्त्वाची झाडं आज आम्ही अंगणामध्ये लावत आहोत. तर एक झाड जे आहे ते कढीपत्त्याचं झाड आहे. हे कढीपत्त्याचं झाड जे आहे ते माझ्या आईने दिलं होतं आणि 2 ते 3 वर्ष झालं ते डब्यामध्येच आम्ही ठेवलं होतं आणि फायनली आज ते आम्ही अंगणामध्ये लावत आहोत. आणि कढीपत्ता जो आहे तो आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये लागतो. त्यामुळे मग तो आता आम्ही जमिनीमध्ये लावत आहोत. त्यानंतर हे आहे लिंबाचं झाड. तर लिंबाचं झाडसुद्धा आधी आम्ही एका छोट्या डब्यामध्ये लावलं होतं आणि आता ते जमिनीमध्ये लावणार आहोत, जेणेकरून त्याची वाढ जी आहे ते खूप चांगल्या प्रकारे होईल. तर आमच्या अंगणामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची फळझाडं फुलझाडं आहेत याचाही एक नवीन व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि आता पावसाळ्यासुद्धा येणार आहेत. तर पावसाळ्याच्या आधी आम्हाला आमच्या अंगणामध्ये बरीचशी झाडं लावायची आहेत. आईंचा आणि माझा असा विचार आहे की जास्तीत जास्त आपण फळभाज्या लावूया, जेणेकरून आपल्याला रोजच्या भाजीचा जो प्रश्न आहे तो थोडासा सुटेल आपला. तर यावर्षी आम्ही जास्तीत जास्त अंगणामध्ये फळभाज्या लावणार आहोत. तर खरंच खूप एक्सायटेड आहोत आम्ही त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि आज संध्याकाळी हळदीलासुद्धा जायचं आहे. तर पटापट जी काही संध्याकाळची कामं आहेत ती आम्हाला आवरायची आहेत आणि मग हळदीलासुद्धा जायचं आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.